लाडक्या बहिणीची टेन्शन वाढणार. या महिलांना मिळणार नाहीत आता लाडकी बहीण योजनेचे पैसे. तर कोणत्या महिला पात्र होणार नाहीत या योजनेसाठी, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना, सर्व इतर योजना, सर्व आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डबद्दल माहिती देत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून निवडणुकीतील विजयाचे श्रेयही महायुतीने या महिलांना दिले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने योजनेच्या लाभार्थींना दर महिन्याला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जात आहे. तर कोणत्या महिला यासाठी पात्र होणार नाहीत हे आपण पाहूया. तर लाभ घेण्यासाठी अर्जदारांना वार्षिक 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल. तर यापेक्षा जास्त आपले उत्पन्न असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आयकर भरलेल्यांना अर्जदाराची छाननी करून अपात्र ठरवले जाईल. जे आयकर भरतात म्हणजे जे टॅक्स भरतात त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 4 चाकी वाहनधारक व 5 एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालकांना या योजनेसाठी अपात्र ठेवले जाईल. नंतर एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. निवृत्ती वेतन मिळणाऱ्या महिलांवरही अतिरिक्त तपासणी होईल. तर या महिला ज्यांच्याकडे वाहन आहे, जे टॅक्स भरतात, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, अशी शासनाची आता नियमावली जाहीर होणार आहे.